नमस्कार. कोलंबियामधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. पुएर्तो लेगुइझामो येथे लष्करी विमान उडाणानंतर काही क्षणातच कोसळले. या विमानात एकूण 128 जण होते, ज्यामध्ये बहुतांश सैनिकांचा समावेश होता. या भीषण अपघातात आतापर्यंत प्राथमिक माहितीनुसार हा कोणताही दहशतवादी हल्ला नसून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळात त्यामध्ये बिघाड झाला आणि ते विमान विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. जखमींना आधी स्थानिक दवाखान्यांमध्ये उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना मोठ्या शहरांमध्ये हलवण्यात आले. लष्कराकडूनही मदत कार्य सुरू असून जखमींना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी विशेष विमानांनी व्यवस्था करण्यात आली. या घटनेनंतर कोलंबियामध्ये राष्ट्रपती यांनी लष्करी विमानांच्या आधुनिकीकरणाबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले, अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि देखभाल आवश्यक आहे. दरम्यान काही तज्ज्ञांच्या मते या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. विशेषतः इंजिनमध्ये बिघाड झाला का याची तपासणी केली जाणार आहे. ही घटना संपूर्ण कोलंबियासाठी मोठा धक्का आहे. अनेक कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. अशा कठीण प्रसंगी आपण सर्वजण पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत. धन्यवाद.